नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. श्रावण महिन्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. ओम नमः शिवाय. भगवान शंकरांचा महिन्यासोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात. याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, आपली दुःख रोग चिंता नष्ट व्हावी यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचे पारायण करण्यास सांगितले आहे. हे पारायण केल्याने काय फळ मिळते व या श्रावण मासाच्या पर्वकाळात हे पारायण कसे करावे, तसेच त्याचे नियम काय आहेत आणि कोणता अध्याय वाचल्याने काय फळ मिळते हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. श्रावण महिन्यात शिवलीलामृत पोथीचे पारायण का करावे? शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेले आहे. याचा वेद आणि पुराणांमध्ये उल्लेख सापडतो. मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख आणि संकटे असतातच. याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी, आपले जीवन सार्थ व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जाणे आणि याचसाठी श्रावण महिन्याच्या या पवित्र पर्वात शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे असं संत महात्मे सांगतात. शिवलीलामृत पोथीच्या 15 अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतात. प्रत्येक अध्यायातून नेमके काय फळ मिळते आणि यासोबत हे पारायण कशा प्रकारे करावे, तर भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत पोथीचे पारायण करावे. शिवलीलामृत पोथीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात. दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते. तिसऱ्या अध्यायातून आपल्या पापांचे क्षालन होऊन जीवनाला सद्मार्गाची दिशा मिळते. चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळते. 5व्या अध्यायातून आपल्यावर येणारी संकटे हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होते. 6व्या अध्यायाच्या पठणाने स्त्रियांचे अकाली वैधव्य टळते, त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होते. 7व्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येते. 8व्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधींतून सुटका मिळते. 9व्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होतो. 10वा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमा महेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळते. 11व्या अध्यायानंतर अपमृत्यू टळतो. हित शत्रूंचे बळ कमी होते, प्रतिष्ठा मानसन्मान वाढतो. 12व्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना सद्गती प्राप्त होते. परिवारातील भूत पिशाच्ची बाधा नष्ट होते. 13व्या अध्यायातून अध्यात्माची गोडी लागते, अडकलेली कामे मार्गी लागतात. 14व्या अध्यायातून गुरुकृपा लाभते, याचसोबत विद्येची प्राप्ती होते. शिवलीला अमृतातील 15वा अध्याय हा कथेचा सार आहे. या अध्यायाच्या पठणाने पोथीच्या पारायणाची सांगता होते व आपण केलेले पारायण सुफळ संपूर्ण होते. शिवलीलामृत सप्ताह पारायण कसे करावे, तर कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर 11 बेलाची पाने पिंडीवर व्हावी व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद आणि जी आपल्या मनात इच्छा आहे ती बोलून प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीलामृत पोथीचे 7 दिवसात पारायण करणार आहे, तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन
रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीला अमृत पोथी वाचावी. शिवलीला अमृत पोथी पारायणाचे वार: सोमवारी अध्याय 1 व 2 वाचावा. मंगळवारी 3 आणि 4 वाचावा. बुधवारी अध्याय 5 आणि 6 वाचावा. गुरुवारी अध्याय 7 आणि 8 वाचावा. शुक्रवारी अध्याय 9 आणि 10 वाचावा. शनिवारी अध्याय 11 आणि 12 वाचावे. रविवारी अध्याय 13, 14 आणि 15 वाचावा. पारायण करताना दिवा तेवत ठेवावा. पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवावी. शिवभक्त ब्राह्मण किंवा साधूला यथाशक्ती दक्षिणा व पांढरे वस्त्र दान द्यावे. गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करावी. पोथी मोठ्याने वाचावी व इतरांनाही ऐकावी. ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यानंतर 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. तसा हा मंत्र पूर्ण श्रावण महिन्यात केला तर अतिउत्तम. ओम नमः शिवाय. तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.